तर भावांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग आपण 10 दिवस 10 ब्लॉग अपलोड करणार डेली. इथून पुढे 10 दिवस डेली ब्लॉग येणार. तिथून पुढे आपण करणार, पण बघूत काय होते काय नाही. सकाळी 9:30 वाजले तरी अजून गार लागते बेकार. लय हिवाळा कडक चालू आहे भावांनो. कसलं वातावरण बेकार. इंटू विलेज गावाकडलं वातावरण असं असतंय भावांनो. डेली ब्लॉग येणार 10 दिवस आता. झाली 2 काढावं लागेल. बेकार झाली बेकार. आता गायला पाणी पाजले आता त्याच्या रानात. बहुत काय रानात काम करतो आपण. बबलू 1 minute later. बिना वेळ घालता आपण निघालो शेतात. ते पण वेळ म्हणजे काय 10 वाजल्याच होत्या. तरी म्हणलं निघावं लवकर. काही काम होतं. परत ऊन पडतं बेकार. आज काही दुसरं काम नव्हतं. त्या आधी कापटायची तूर आपल्याला. त्यामुळे मला तूर काटून घ्यावं. परत काय आला परत तोंडाला आल्याला घास जायचं. मग वाटायचं आले डुकरं खाल्ली तूर. त्यापेक्षा जेवढे काही होती गाभळी थोड्या प्रमाणात होती गाभळी तर म्हणलं काय नव्हतं त्याला. त्यामुळे लवकर म्हणलं करावं. आणि हातातले टोचत म्हणून म्हणलं मोजे काढावं. आणि आम्ही मोजे ठेवले ते बुचाडात. सोयाबीन काढायचं झाली त्यातच टाकून दिलं ते. त्यामुळे आज सोडलं होतं ती. त्यात बिब्या वाटायचं लय इचू काटायचं. तरी कसं तरी ते करून काढलंच म्हणलं त्याला काय असतंय. लगेच घेतलं बांधून पॅक. वारं बिरं आलं काय आला पॅक करून टाकलं. एकदा पॅक केलं पण म्हणजे परत टेन्शन नाही. डायरेक्ट करायच्या टायमाला डायरेक्ट बुचचा सोडायचं पॅक. नो टेन्शन परत म्हणलं. आणि बघा किती उकीर काढला होता. बेकार उकीर काढला होता लय. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हातमोजे नव्हते ते हातात लेट टोचायची तूर बेकार टोचत. त्यामुळे आता हातमोजे घातली का आता मोक्कार माणूस झालंय. तूर काठेव नाही ते निवांत बस काय टेन्शन नाही. 1 minute later. तिथंच काढावं होती तूर. काय जगा लय हिरवी वाळल्याला घेतली काढून लगेच. डामकी केलीत. काटायला तेवढी काटली. बाकीच्या उंद्या काटायची. खत्म हो गया भैया मैटर. दुपारपर्यंत तूर काटली. आता भास केली. आता जायचं कांदा निवडायला. उद्या कांदा भरायचा त्यामुळे जायचे निवडायला. तिथं वेळ कुठलीच काय माहिती वेळ सापडायची तर खालच्या रानात जायची मस्तपैकी. आता तिकडं काय काटली आणि ही चालू आहे काटायची. तिकडं काय काटली त्या साईडला राहिली थोडीच. आता 1.5 एकर आहे तूर. आता बाकीची आता उद्या 1-2 दिवसात होणार नाही. लई वेळ लागणार आहे तुरीला. काय हिरवी आहे काय डायरेक्ट वाळली. जेवढी वाळलेली तेवढी घ्यायची. एक खाट्या परत आलं मग काय करता येणार नाही. त्यामुळे जेवढी आली तेवढी घ्यायची काना. हे काही वाळलेली काही शेंगा हिरव्या त्यातल्या. जे काही हिरव्या तेवढ्या ठेवल्यात. बाकीचे ते केल्यात काटून घेतल्यात. किती वेळ मी सापडत होतो तिकडं निघाल तिकडं थोडं घेऊन चाललोय खालच्या राहणार डायरेक्ट कांदा निवडणे का कल नेने का बाजार में. आपल्या जाऊन निवडायचे आता आहे का नाही. 3 नंबर 2 नंबर 1 नंबर मिक्स चिंगळी टॉपचा विषय सध्या. लवकरच मार्केटमध्ये ओपन चॅलेंज भाई. गाडी चावी घेतली होती. चला सध्या का लाईट नाही त्यामुळे सगळा अंधार झाला बेकार. गार लागते लई. हे बघा लाईटच. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. संध्याकाळ झाली की लाईट जाणार 100% जाणार. 8 वाजता लाईट जाणार. 10-11 वाजता लाईट येते वापस. तवर येतच नाही. लय अवघड विषय लाईटीच येतं. गावाकडे झालं गार तर लय बेकार लागते. लय थंडी लागते. चालू गाडी आपली बबडी. चला सांगतो काय होतं काय काय. बबडी चाल झाल्या मागे इज्जत ना ब्रो. सामान घेऊन चाललोय आता रानात. पिशा घेतल्यात आपल्या कांद्याला चिंगळी लाल काय पिशा घेतल्यात. चाललं रानात गार तर लय बेकार लागते. मागून नाही पुढून नाही लय गार लागते भावानं. थंडी असली बेकार झाली रे वाढली. नंतर रोड दाखव तुम्हाला अंतर रोड येऊ. अरे बापरे बघ पडली गाडी बंद रे. अरे गाडी चालू. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता.
टाकल्यामुळे गाडी बंद पडली आपली. तिसऱ्या गेअरवर होती. क्लच धरला होता तिथे झाबूक झुबूक गेम 25 झाला.